नमस्कार. आपण सुरू करूया. गेल्या वेळेला आपण जे केलं होतं ते थोडं रिव्हिजनसाठी मी एकदम छोट्याशा आणलेलं आहे. विवेक नरदेह स्तवन. आता आपण विवेकाकडे आलेलो आहोत. विवेक म्हणजे टू डिसर्न, विजडम, आत्मज्ञान ज्याला कळलेलं आहे तो विवेक. सुरुवातीला आपण गेल्या वेळेला बघितलं होतं भक्तियोगी परमेश्वर त्यांना बुद्धियोग देतो. कर्मयोगी सगळं कर्म शेवटी ज्ञानात परिसमाप्यते. ज्ञानयोगी जो आहे तो विवेकाकडेच जातो. राजयोगी जो आहे अष्टांग योग, त्याच्यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. तर योग अंग अनुष्ठानाने पतंजली म्हणतात योग अंग अनुष्ठानाने अशुद्धी क्षये ज्ञान दीप्ती आणि विवेक ख्याते हे. विवेक जागृत होतो. हा विवेक जागृत होतो 7 स्टेज मध्ये. तस्य सप्तदा प्रांत भूमी प्रज्ञा. तर पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं होतं अजून काही ज्ञान मिळवायचं उरत नाही. दुसऱ्या ह्याच्यात क्लेश कमी होतात, सगळे दुःख त्रास कमी व्हायला लागतात. मग कर्म भावना कमी होते, कार्य भावना कमी होते, कर्तव्य भावना उरत नाही. मग अनुभविका प्रज्ञा, रसात्मक प्रज्ञा आणि फायनली पुरुष प्राप्ती. इथे आपण गेल्या वेळेला थांबलो होतो तेव्हा क्लेश आपण बघितले होते. त्याची रिव्हिजन अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. आता अविद्या हा सगळ्यात सुरुवातीचा बेसिक फाउंडेशनल क्लेश आहे. अविद्या म्हणजे काय? जो द्रष्टा आहे आणि दृश्य आहे ह्याच्यामध्ये जो संयोग होतो, जो अंतरात्मा आणि देह ह्याच्यामध्ये जो संयोग होतो तो अविद्येमुळे होतो. द्रष्टू दृश्याला स्वतःच समजायला लागतो. त्या अविद्येतून निर्माण होते अस्मिता. अस्मिता म्हणजे इगो, अहंकार निर्माण होतो. ही अस्मिता जर देहाबद्दल झाली तर त्याला देहाभिमान पाश म्हणतात. तर हा देहाभिमान पाश काय आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर ही अस्मिता देहाबद्दल असेल तर आपण म्हणतो मी जाड आहे, मी बारीक आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे. जर ही अस्मिता मनाबद्दल झाली तर आज मी आनंदी, आज दुःखी आहे, आज मी रागवले, आज चिडलोय. ही जर बुद्धीबद्दल झाली अस्मिता तर आपण म्हणतो की आज मी बरोबर आहे, चुकीचं आहे, खरं आहे, खोटं आहे. तर तशी ती अस्मिता त्याच्यातून अटॅचमेंट तयार होते. तुमच्या आवडीचं लाईक्स डिसलाईक्स तयार होतात. तुमच्या आवडीचं झालं तर तुम्हाला क्रीड निर्माण होते, त्याला राग म्हणतात. तुमच्या नावडीचं झालं, तुमच्या मनाविरुद्ध झालं तर द्वेष होतो. जेलसी, एनवी, व्हायलन्स, हिंसा होते, तो द्वेष झाला. आणि तुमच्या आवडी निवडी ज्या लहानपणापासून आतापर्यंत झाल्या त्यांनी तुमची जी पर्सनॅलिटी सो कॉल्ड तयार झालेली आहे आणि ती पर्सनॅलिटी संपेल अशी एक भीती निर्माण होते. म्हणजेच मृत्यूची भीती. त्या मृत्यूच्या भीतीला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. तर हे 5 जे क्लेश आहेत, अविद्या म्हणजे इग्नोरन्स, तुमचं नॉलेज, तुमची खरी ओळख, मी कोण आहे हे तुम्ही विसरलात तर ती अविद्या. जे आपण योग निद्रेत शंकराचार्यांचे 6 श्लोक बघितले ते अविद्या नाशनाचाच विवेक आहे. ते सांगतात मी खरा कोण आहे आणि मी कोण नाहीये. तर त्यातली अविद्या पहिली जी अविद्येपासून निर्माण होते अस्मिता, उत्सर्पती रजो गोरम. तर तो अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथा हृदि, जे आपण हंसगीतेत बघितलेलं होतं. तो अहंकार जो निर्माण होतो अस्मितेचा, तो देहाभिमान पाश काय आपण आज बघणार आहोत. तर अष्टवक्र गीतेत अष्टवक्र म्हणतात देहाभिमान पाशेन चिरम बद्धोसी पुत्रग. या देहाभिमानाच्या पाशानी, जोखडानी तू कायमचा बांधून गेलेला आहेस. पुत्रा तू बांधून गेलेला आहेस. बोधोहम ज्ञान खड्गेन, सगळं काही एकच आहे. सच्चित आनंद अस्ति भाती प्रिया. तर बोधोहम ज्ञान खड्गेन, या ज्ञानानी, या नॉलेजनी, या नॉलेजच्या तलवारीनी, खडगानी तम निकृत्य, ही अविद्या तोडून टाक आणि सुखी भव. रामदास स्वामी म्हणतात विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला. विवेक जेव्हा आला तुम्हाला, नित्य काय आणि अनित्य काय. विवेक म्हणजे काय? अविद्या म्हणजे, याची पण बेसिक कोड जर बघितली तर अविद्या म्हणजे अनित्य आणि नित्य ह्यातला फरक कळणं बंद झालं. अनित्य ते तुम्हाला नित्य वाटायला लागतं. हे शरीर अनित्य आहे, हे संपणार, ते तुम्हाला नित्य वाटायला लागतं. आपण अमर आहोत. जेव्हा युधिष्ठिराला विचारला यक्ष प्रश्न महाभारतात, जेव्हा ते निघतात महानिर्वाणाला, की असं लोकांना काय आहे की सगळ्यांना वाटतं
आणि सगळे रोज आजूबाजूला बघतायत तरी ते भ्रमात राहतात. युधिष्ठिर म्हणतो सगळे आजूबाजूला मरत असताना आपण बघत असतो, आज ह्या गेला, आज तो गेला, पण प्रत्येकाला असंच वाटत असतं मी अमर आहे. ही अविद्या झाली. जो नित्य नाहीये त्याला नित्य समजायला लागतो, जे प्युअर नाहीये त्याला प्युअर समजायला लागतो. अशुची, शुची म्हणजे शुची म्हणजे प्युअर. आणि दुःख, ज्याच्यात दुःख लपलेलं आहे त्याच्यात त्याला सुख वाटायला लागतं. या द्वैतात सगळं दुःखच आहे. सगळ्याचा परिपाक शेवटी दुःखात असताना तो सुख शोधतच फिरतोय. म्हणजे ती अविद्या. जिथे अंतरात्मा नाहीये, तुमची खरी ओळख नाहीये, अनात्मन आहे, त्याच्यात तुम्हाला आत्मन दिसायला लागलेलं आहे. तुम्हाला देवळात देव दिसतोय, पण देवाच्या खरा तुमच्यातच आहे ही तुम्हाला जाणीव नाहीये. तर ते तुम्हाला कळलं म्हणजे अविद्या नाश झाला. तर रामदास स्वामी म्हणतात विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला. म्हणजे विवेकाने अविद्या नाश झाला तेव्हा तुम्ही मर्यादे वेगळा, शरीराच्या मर्यादेच्या बाहेर गेलात. भ्रमे लहान आळला. भ्रमे म्हणजे अविद्या रूपी भ्रम आला आणि तुम्ही लहान आळाने देहदारी झाले. म्हणजे भ्रमाने तुम्ही देहदारी झालात, मी देह म्हणायला लागलात. तर शुक नलिका न्याय म्हणजे काय? तर तुम्ही पोपट बघितला असेल. आता बरेच जणांनी आता सध्या नाही पण कुठे बघितले असतील तर एक काडी असते, काठी अशी गोल गोल फिरत असते, त्याच्यावरती पोपट बसलेला असतो आणि तो पोपट इतका चिकटलेला असतो, ती काठी वळवली की पोपट पण त्याच्या बरोबर फिरतो. असा केलं तर फिरतो, असं केलं फिरतो. पोपट काठीला सोडतच नाही. आपल्याला असं वाटतं बघणाऱ्याला की पोपटाला चिकटून ठेवलेले, त्याचे पाय त्या काठीला चिकटवलेले आहेत, पण ते चिकटवलेले नसतात. पोपटाने काठीच आपण सर्वस्व आहोत, आपलं काठीशिवाय टिकणारच नाही या भीतीने त्या काठीला पकडून ठेवलेलं आहे. तसं आपण आपली खरी ओळख सोडून या देहाला पकडून ठेवलेलं आहे की हीच माझी खरी ओळख आहे. हा शुक नलिका न्याय. तर आपण पुढे येऊयात. रामदास स्वामी छानपैकी सांगतात दृश्याभास, जे डोळ्यांनी आपल्याला दिसतं, दृश्याभास अविद्यात्मक, कारण तो अनित्य आहे. दृश्याभास अविद्यात्मक. तुझा देहो तदात्मक. तुझं शरीरही अविद्यात्मकच आहे, कारण ते नश्वर आहे, नित्य नाहीये. म्हणून हा विवेक तेथे संचार, म्हणून हा अविवेक तेथे संचार आला. आता तुझा देह जर अविद्यात्मक आहे तर त्या देहात विवेक कुठून येणार? तो देही पण अविवेकच झाला. म्हणून त्याला जे दिसतंय अविवेकाने अविवेक बघितला, म्हणून हा अविद्यात्मक दृश्याभास देहाला होतोय. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाहा. हे तीन गुणांची त्रिगुणी माया आहे. या माया प्रकृतीचा भाग आहे आणि तिन्ही या अंतरात्म्याला या देहात बांधून ठेवलेला आहे. निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. तर ह्याच्यात अविद्येने अविद्या देखील, हा देह जो आहे तो तदात्मक म्हणजे अविद्यात्मक आहे. तर अविद्येने अविद्या देखील म्हणून गोष्ट विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची. तेची काया मी आपण, तेची काया मी आपण, हे देहबुद्धीचे लक्षण. येणे करिता झाले प्रमाण दृश्य आगवे. मीच देह आहे म्हटलं तर जे मला दिसतंय ते खरंच आहे असं वाटायला लागलेलं आहे. उदाहरणार्थ मोबाईल मी 5 वर्षापूर्वी घेतला, पण मी जर म्हटला मोबाईल माझा आहे तर सगळ्यांना हसायला येईल की मीच मोबाईल आहे म्हटलं तर. हा मोबाईल माझा आहे पण मी मोबाईल नाहीये. तसं हे शरीर 53 वर्षापूर्वी घेतलं पण मीच शरीर आहे म्हटलं तर तो विनोद झाला आहे, कोणाला कळतच नाही, कारण का सगळेच स्वतःला शरीर समजायला लागलेले आहेत. म्हणून रामदास स्वामी म्हणतात देह मी वाटे, देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने खाले येर झारा. पुनर्जन्म चालूच राहतो. देहाभिमाने येर झारा, परत येतोय परत जातोय. मी जीव ऐसा संकल्प दृढ करिता गेले कल्पल. प्रत्येक जण रडकथा गातोय मी जीव आहे, आता कसं होणार, त्यामुळे असं करता करता कल्प गेला. तेथे प्राणी झाला अल्पदेह बुद्धीचा. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण. केल्या कर्माचे फळ भोगीन आता. पाप पुण्य सुटेना आणि गर्भवास सुटेना. ऐसी जयाची कल्पना
दृढ झाली तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसे स्वय बांधून कोसला मृत्यू पाहे. रेशमाचा किडा स्वतः भोवतीच सगळं बांधतो आणि स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. त्याप्रमाणे मनुष्य स्वतःला देहधारी समजून अशी काही लिमिटेशन झाकून घेतो, स्वतःला साखळदंडाने जोडतो. तसं विवेकानंद म्हणतात, सोन्याची साखळदंड तुमच्यात सगळी सुखसमृद्धी दिसते आणि लोखंडाचे साखळदंड जे दुसरे पाश आहेत ते साखळदंडच झाले. कुठलेही असले तरी त्यांनी तुम्ही बांधले गेलेला आहात. म्हणून रामदास स्वामी परत सांगतात, देह बुद्धी उडे विवेकाची शुद्धी. हे मग एकदम जोरात आहेत रामदास स्वामींची. देह बुद्धी उडे विवेकाची शुद्धी म्हणून आत्मबुद्धी सुदृढ करावी. आत्मबुद्धी म्हणजे माझी खरी ओळख काय, मी खरा कोण आहे, ही आत्मबुद्धी सुदृढ करावी. दृष्टीचे देखणे ते दृश्य, डोळ्याने जे पाहिले ते दृश्य. मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेके ओळखावे. दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास आणि ते विवेके ओळखावे. म्हणून तो विवेक महत्वाचा. अनित्य नित्य, जे अनित्य आहे ते भास आहे किंवा दृश्य आहे आणि निराभास जे आहे मनातीत ते विवेकानेच तुम्ही बघू शकता. त्याला विवेक दृष्टी किंवा ज्ञान दृष्टी असं म्हणतात. दृष्टीसी दिसे, दृष्टीसी दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे. दृष्टीसी दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे. म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म. दृश्य जे जे रूप आणि नाम, ज्याला ज्याला रूप आहे नाव आहे, जे द्वैतात दिसतंय, जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम, तो सगळा भ्रमच आहे. नामारूपातीत वर्म, जे खरं सार आहे, नामारूपातीत वर्म अनुभवे जाणावे. दृश्य आगवेची पाहावे. मग या दृश्याचं काय करायचं, ते आगवेची पहा, सगळं नीट बघून घ्या, एक्सपिरियन्स घ्या. दृश्य आगवेची पहावे, स्थान मान सांभाळावे. नित्य काय अनित्य काय याचा विचार करायला सुरुवात करा. सार विचारावे. सार काय असार काय, जे टिकणार आहे आणि न टिकणार याचा विचार करा, म्हणजेच विवेक अप्लाय करा. नरदेह झालिया, या नरदेह स्तवनात नरदेह झाल्यावरच तुमच्यात विवेक जागृत होऊ शकतो. तो सार आणि असार तुम्ही विचार करू शकता. प्राणी स्वाभिमाने भुलले, प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, ते त्या देहाकडेच पाहत गेले. मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असुनी. प्राणी स्वाभिमानी भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असुनी. जो अंतर्देव चुकती, आत देव आहे त्याला तुम्ही चुकलाय हे विसरतोय प्रत्येक जण. आणि धावा घेऊन तीर्था जाती. तीर्थयात्रेला सगळे धावतायत, मी इकडे चाललो, मी तिकडे चाललो, मी तिकडे चाललो. मी बऱ्याच तीर्थाला गेलो, कुंभमेळ्यात पण गेलेलो आहे. धावा घेऊन तीर्था जाती. प्राणी बापुडे कष्टती, तीर्थक्षेत्राला जाऊन कष्टदाय. प्राणी बापुडे कष्टती देवास नेनता. देवाला ओळखलंच नाही तर फक्त कष्टदाय. मग विचारती अंतःकरणी, मग गुपचूप ते स्वतःलाच विचारतायत. मग विचारती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी. तीर्थक्षेत्राला नदी बिदी असते, तळ असतं, तर जिथे तिथे धोंडा पाणी. उगेची वणवण हिंडोनी काय होते. म्हणून अंतर्देवाला चुकू नका, तुमच्या आतच देव आहे, तुमची खरी ओळख ओळखा. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, सहज सोडूनी सायास, सहज सोडूनी सायास हाची कोणी एक दोष. तुमच्या आतच देव आहे तर सोडून तुम्ही कष्ट घेऊन सगळीकडे फिरताय, हाच दोष आहे. आत्मा सोडून अनात्म्यास ध्यानी धरती. त्या आत्म्यास ध्यानी धरा, अनात्म्यास नको. तुमची खरी ओळख जर तुम्हाला शोधायची आहे तर फक्त आत बघा, बाहेर नको. बाहेर तुम्ही किती फिरलात तरी न सापडणारी गोष्ट आहे. जगप्रसिद्ध एक नॉवेल आहे अल्केमिस्ट, पाउलो कॉलिनो म्हणून त्याचा लेखक आहे. तर तिच्यात तो मुलगा असतो, त्याला स्वप्नात येतं की तुला मोठा धनलाभ होणार आहे, प्रचंड संपत्ती दडवलेली आणि ती तुला मिळणार आहे, सोनं असलेलं प्रचंड.
मग तो प्रवासाला निघतो, लहान असतो, खूप मोठा नसतो. मग तो स्पेन मधल्या भागातून निघतो, अँडोनेशिया एरियात येतो, मग इजिप्तला जातो, वाळवंटात सगळीकडे भटकतो भटकतो भटकतो. बरेच त्याला चांगले वाईट अनुभव येतात. सगळेजण सांगत असतात इकडे मिळेल इकडे मिळेल, ते गुप्तधन इकडे ठेवले इकडे ठेवले. आणि म्हणता म्हणता तो त्या नॉवेलच्या शेवटी परत जिथे राहत असतो तिथेच येतो आणि त्याच्या बॅकयार्ड मध्ये ते सोनं खाली दडलेलं असतं. इथे ती गोष्ट संपते. त्या पावलो कॉलिनोला म्हणायचं, काखेत कळसा गावाला वळसा, तुझ्यातच ते सगळं धन आहे, ते बाहेर शोधत बसू नको, त्याच्यात काही अर्थ नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ना तरी निदैवाचा परिवरी, म्हणजे जो दुर्दैवी आहे तो लोह्या रुतलिया सहस्त्रावरी, त्याच्या घरात जमिनीत खालती सहस्त्रावरी नाडी रुतलेली आहे, काढलेली आहे, त्याला माहिती नाहीये. परी तेत बसूनी उपवास करी हा दरिद्री जीवे, तो उपास करतोय दरिद्री जीव, कारण त्याच्यात काय खालती दडले त्याला माहिती नाहीये. हृदयामध्ये असता मी रामू, तुमच्या हृदयातच राम आहे. हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषय करी, तरी तुम्ही विषय सुखाच्या मागे का धावताय? तुमच्या आतच सर्व सुखांचा आराम आहे. ते म्हणतात, बहु मृगजळ देखोनी डोळा, मृगजळ तुम्हाला दिसलं त्याच्या मागे तुम्ही धावायला लागलाय. थुंकी जे अमृताचा गिळले गळाला, तुम्ही अमृताचा घोट तुमच्या तोंडात आहे, तो फक्त गिळायचा आहे, पण तुम्ही ते मृगजळ बघून अमृताचा घोट थुंकून देताय. किती मूर्खपणा. तुम्हाला रुपयासारखं शिंपला दिसतोय आणि गळ्यात बांधलेला परीस तुम्ही काढून टाकताय. तोडीलं परीसू बांधिली गळा, शुक्तिका लाभे, त्या शिंपल्याच्या लाभाच्या मोहानी तुम्ही गळ्यात बांधलेला परीस टाकून देताय. हा सगळा देहाभिमानपाश. तैसे अहमतेची लवड सवडी, मातेनं पवती बापुडी, त्या अहंकाराच्या मागे लागून, या देहाभिमानाच्या माते लागून तुम्ही माते म्हणजे स्वतःला, मला तुम्ही पोचत नाही आहात, पावत नाही आहात, म्हणून जन्म मरणाची दुतडी ढवळी ते फेडी, म्हणून या संसार चक्रात परत परत अडकलेला आहात. सद्गुरू जे आहेत ईशा फाउंडेशनचे, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती हिमालयन लस्ट या पुस्तकात, की ते म्हणाले की तिथे चालायला रस्ता एकदम कठीण आहे आणि तो ड्रायव्हर जो त्यांचा तो एकदम एक्सपर्ट ड्रायव्हर आहे. तो इतका एक्सपर्ट ड्रायव्हर आहे की त्याला कुठलं वळण कधी आहे, किती स्पीड, काय पेट्रोल काय नाही, गाडी बरोबर चालते ना, एवढं चढेल ना, हे करेल ना, सगळं माहिती आहे त्या ड्रायव्हरला. आणि इतकं चांगलं त्या ड्रायव्हरला माहिती आहे की तुम्ही डोळे मिटून काही विचारा रस्त्याबद्दल याच्याबद्दल, तो बरोबर सांगणार. पण त्या ड्रायव्हरला उद्या जर तुम्ही विचारलं की काय रे, मला जरा टेन्शन आलंय, मी काय खाऊ, मी काय व्यायाम करू, किंवा मी कसा वागू, तर त्याच्याकडे काही त्याचं उत्तर नाहीये. त्याला फक्त त्या रस्त्याबद्दल माहिती आहे. आणि हाच प्रॉब्लेम आपल्या बाबतीत होतो. आपली पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय बाहेरच्या दिशेने आहेत. आपलं मन बुद्धी अहंकार ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या जगात फक्त जगायला तरायला मदत करतात. पण हा संसार सागर तरून जायला हे पुरेसं नाहीये. हे फार लिमिटेड त्या ड्रायव्हर सारखं आहे. ते एकदा एक गोष्ट होती, ही पण त्यांनी सांगितली होती की सागर किनारी एकदा सॉक्रेटिस चाललेला असतो, एरिस्टॉटल चाललेला असतो आणि समुद्र किनाऱ्यात चाललेला असतो. तो विचार करत असतो, आज मी काहीतरी गहन प्रश्न सोडवतो आयुष्याचा, सगळ्याच्या मुळाशी काय आहे वगैरे वगैरे, मी डोकं चालवतो, माझी बुद्धी पणाला लावतो आणि सोल्युशन काढतोच. तो विचार करत असतो आणि तिथे त्याचा गुरु हेरिक्लेटस तो तिथे काहीतरी एक प्रयोग करत असतो समुद्र किनारी. हा दुरून बघतो, याला कळत नाही, काहीतरी वेड्यासारखं समुद्रात जातोय परत येतोय, समुद्रात जातोय परत येतोय. तो बघतोय खड्डा खांडलेला असतो समुद्र किनारी आणि त्याच्या हातात एक मोठा चमचा असतो वाट सारखा. तो जाऊन समुद्रातून पाणी घेतोय, त्या खड्ड्यात टाकतोय, पाणी घेतोय परत खड्ड्यात टाकतोय. हा बघतो 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास, ह्याला काही सुधरत नाही. तो जातो, तो म्हणतो मला जरा सांग काय करताय तुम्ही. तो म्हणतो मला तू डिस्टर्ब करू नको, मी फार महत्वाच्या कामात आहे, मला तू कुठेही अडकवू नकोस, मला वेळच नाहीये तुझ्या करता. तरी तो थांबतो थांबतो थांबतो, शेवटी पेशन्स संपतो. तो म्हणतो काय मूर्खपणा करताय, त्या वाडग्यानी एवढूशा तुमच्या त्या भोगामध्ये समुद्र कसा मावेल आणि ते घेण्यासाठी तुम्ही ते वाडगा काय घेतलाय. ते म्हणाले तुला एवढं कळलं, मग माझं काम झालं.
तुझी बुद्धी, मन, अहंकार, शरीर हे त्या भोकासारखं आहे आणि तो वाडगा म्हणजे तुझं इंटलेक्ट आहे, बुद्धी आहे. त्या बुद्धीनी तू समुद्र तुझ्या भोकामध्ये भरण्याचा प्रयत्न करतोयस. हा समुद्र म्हणजे हे विश्व आहे. या विश्वाला तू तुझ्या बुद्धीत बसवू शकत नाही. त्यामुळे लॉजिक इज परफेक्टली वेल फिटेड इन द लाईफ, बट लाईफ कॅन नॉट बी फिटेड इन लॉजिक. लाईफ इज मोस्टली इलॉजिकल आणि लॉजिक इज ओनली युजफुल फॉर सर्वायवल पर्पजेस. सो फॉर सर्वायवल, फॉर ड्युअलिटी, लॉजिक इज गुड. But if you want to go beyond duality, you have to leave the logic behind and cross over. Then only you can reach the beyond. एकदा योगी आणि भोगी ह्याच्यातला फरक विचारला गेला. तर काय फरक आहे? तर मगाशी आपण शुकनलिका न्याय बघितला. आता कूपमंडूक न्याय बघूया. तर कूपमंडूक न्याय म्हणजे काय? कूप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. आता भोगी आणि योगी, भोगी म्हणजे विहिरीतला बेडूक. तो विहिरीतल्या बेडकाला तेच विश्व आहे, भोग घ्यायची, मजा करायची. आणि एकदा समुद्राचा बेडूक तिकडे येतो, समुद्रात राहणारा. आता समुद्रात बेडूक असतात की याच्यावर जाऊ नका, एक गोष्ट आहे. तर समुद्रातला बेडूक म्हणजे योगी येतो आणि तो विहिरीतला बेडूक त्याला विचारतो, काय रे, कुठून आला? तू म्हणतो समुद्रातून आलो. कसा आहे समुद्र? कधीच आयुष्य बघितलेलं नसतो. तो म्हणतो तुला कसा सांगू समुद्र कसा? तो बेडूक म्हणतो अशी मी उडी मारतो, एवढा मोठा आहे का? तो म्हणतो नाही रे, खूपच मोठा आहे. तो बेडूक म्हणतो थांब थांब थांब. इकडून मोठ्या उड्या मारत मारत विहिरीच्या त्या टोकाला जातो, एवढा मोठा आहे का समुद्र? योगी म्हणतो नाही. तो म्हणतो ठीक आहे, याच्या दुप्पटे, तिप्पटे, पाचपटे, हजारपटे. योगी म्हणतो नाही, तो खूपच आहे, मी तुला व्यक्तच करू शकत नाही. समुद्र किती मोठा आहे. तो बेडूक म्हणतो विहिरीतला, मूर्ख आहेस, खोटं बोलतोयस, असं काही अस्तित्वातच नाहीये, हे खरं नाहीच आहे, मीच काय तो खरा. हा झाला कूपमंडूक न्याय. तर त्या विहिरीच्या बाहेर पडण्यासाठी भोगी पासून योगी पर्यंत जायला लागले. तर रामकृष्ण परमहंस म्हणतात, पहिले भोगा मग योगा, आधी कामा मग रामा. भोग संपवा मग योग सुरू होईल. तेव्हा तुम्हाला कळेल की या कामात क्षणभंगुरता, अनित्यता आणि दुःखच शेवटी ठेवलेलं आहे. म्हणून पतंजली 196 सूत्रातलं पहिलं योगसूत्र म्हणतात, अथ योग अनुशासनम. अथ म्हणजे हे सगळं तुम्हाला कळलंय, आता आपण योगाच्या नियमांकडे येऊया. तर आपण पुढे जाऊया. रामदास स्वामी परत एकदा म्हणतात, मी कोण हे जाणावे. खरी ओळख आपली ओळखावी. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागोने अनंत व्हावे. मी कोण हे जाणावे, मी पण म्हणजे अहंकार, मी पण त्यागोने अनंत व्हावे. मग समाधान ते स्वभावे अंगी बाळे. मी लटिका म्हणजे माझं शरीर लटकत आहे, खोट आहे. मी लटिका, माझे बोलणे चालणे अवघेची लटिके काल्पनिक. हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटिकी. प्रकृती आणि पुरुष या दोहींचा निराश, तेथे मी पण विशेष हे केवीकडे. जेथे सर्वही अशेष झाले, तेथे विशेष कैसे आले. मी मौनी म्हणता मौन्य भंगावे तैसे. मी मौनी असं म्हणू शकत नाही, मौनात असताना तुम्ही बोलूच शकत नाही. मी मौनी म्हटलं तर तुम्ही मौन भंगलं. तसं मी आणि तो एकत्र झालो, सोहम म्हणजे दोन एकत्र झाले. तर दोन कुठून आले जर एकच आहे तर? म्हणून आता मौन्य न भंगावे, करून काहीच न उरावे, असोन विशेष नसावे विवेक बळे. म्हणजे विवेकाने अनित्य नित्यातला फरक करून नित्यात स्वतःला झोकून द्या आणि एक रूप करून घ्या. गुरुगीतेत शंकर पार्वती संवाद आहे. त्यात पार्वती शंकराला विचारते, केन मार्गेण भो स्वामी देही ब्रह्ममयो भवे. कुठल्या मार्गाने देही हा देहाचा अवतार झालेला ब्रह्ममयो भवे कसे होतील? तेव्हा बरीच मोठी येते, 41 श्लोक त्यातले मी काढलेले, पण त्यातला आपण एकच श्लोक घेऊया. तर भगवान शिव सांगतात, स्वाश्रमंच स्वजातींच स्वपुष्टी कीर्तिवर्धनम. म्हणजे मी कुठल्या पंथातला आहे, धर्मातला आहे. स्वाश्रमंच माझा आश्रम, गृहस्थाश्रम, वृद्धाश्रम किंवा शिक्षणाचा आहे.
तर स्वाश्रमंच स्वजातींच, माझी जात पात कुठलं आहे, मी काय काम करतोय, स्वपुष्टी कीर्तिवर्धनम, म्हणजे माझ्याकडे काय काय चांगले गुण आहेत, माझं आयडेंटिफिकेशन काय आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्यांनी मी ओळखला जातो, हे सगळं त्यागून घ्या. एतत् सर्व परित्यज्यम गुरो अन्यन्य भावये. गुरु म्हणजे जे गुरुतत्व आहे, तुमच्यातला अंतरात्मा आहे, त्याला न अनन्य भावांनी त्याची साधना करा, धारणा करा. हे एका श्लोकामध्ये त्यांनी छानपैकी सांगितले. तुमची इथे जमवलेली सगळी ओळख बाजूला ठेवा आणि अनन्य भावानी त्या अनन्य तत्वाला एकरूप विलीन व्हा. योगी आणि भोगी उपमंडूक द्या. आता आपण लास्ट पार्ट वर आलेलो. श्रीराम जेव्हा 15 वर्षाचे असतात तेव्हा दशरथाकडे सांगतात, मी चाललोय, मला जरा तीर्थयात्रा करायची आहे. आणि तीर्थयात्रेला ते जातात आणि सगळीकडे म्हणजे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळ्यांबरोबर, आणि टॉप पासून खालपर्यंत सगळीकडे भारतभर त्यांनी सगळी लिस्ट दिली आहे. वशिष्ठ योगात 28,000 श्लोक असल्यामुळे खूपच मोठं आहे ते, पण त्याच्यात ते सगळीकडे फिरून येतात तेव्हा त्यांच्यातला विवेक जागृत झालेला असतो आणि ते उदासीन राहत असतात. मग विश्वामित्र येतात, 2 असुरांना मारायचं असतं, ते सांगतात की यांना पाठवा. मग राम समोर येतात, ते निराश दिसतात, तर ते विचारतात की काय आहे, तू असं का आहे, थोडा तू उदासीन का झालेला आहे. तर राम तेव्हा श्रीराम सांगतात त्यांच्यातला जागृत झालेला विवेक काय आहे. त्याच्यात त्या विवेक जागृतीने श्रीरामांचा देहाभिमान पाश गळून पडलेला आहे. तर या शेवटच्या काही श्लोकात तो देहाभिमान पाश श्रीरामांचा कसा गळून पडलाय हे आपण बघूया. वशिष्ठ गीता आणि भगवद्गीता याच्यातला जमीन अस्मानाचा फरक आहे की अर्जुनातला विवेक जागृत झालेला नाहीये. श्रीकृष्ण तो जागृत करतात आणि फुल गायडन्स देतात. वशिष्ठ योगात तो ऑलरेडी जागृत झालेला आहे. म्हणजे श्रीराम जे काही म्हणताय तेही फार महत्वपूर्णच ठरतं. आणि मग पुढे वशिष्ठ म्हणतात ते सोन्याचा कळस लावतात त्याच्यावरती. तर श्रीराम म्हणतात तात संतरेण अर्थेन गृहीतया पुन्हा पुन्हा, म्हणजे हे जे शरीर आहे हे मी परत परत का घेतोय, हा संसार सागर पार करण्यासाठी घेतोय, त्याचा दुसरा काही उपयोग नाहीये. या शरीरात मला परमेश्वर कुठून मिळणार आहे, ते केवळ इन्स्ट्रुमेंट आहे, साधन आहे. शरीरात परमेश्वर दिसणारच नाहीये, ते केवळ साधन आहे. त्या साधनासारखं मला वापरायचं आहे. म्हणून पार्वती जेव्हा तपश्चर्या करत असते आणि शंकर भगवान संदेशाच्या वेशात येतात तेव्हा ते म्हणतात सगळं काही मिळतंय ना तुला साधनेसाठी, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तेव्हा ते त्याला म्हणतात की शरीर इन्स्ट्रुमेंटची काळजी घे चांगल्यासाठी. जेव्हा भगवान बुद्ध तपश्चर्याला लागतात, स्वतःची खरी ओळख करण्यासाठी खूप क्लेश द्यायला लागतात शरीराला, गुंगी सुस्तीत गेलेले असतात आणि असे अर्धवट समाधी अवस्थेत असतात आणि खेड्यावरच्या बायका चाललेल्या असतात आणि गाणं गात असतात, तेव्हा त्यांना साक्षात्कार होतो की हे शरीर कशासाठी आहे. तेव्हा ते बायका गाणं जे गात असतात त्याचं ट्रान्सलेशन असं आहे, तानपुऱ्याची तार तेवढीच ताणावी की ज्यांनी सुमधुर संगीत येईल. तानपुऱ्याची तार तेवढीच ताणा ज्यांनी सुमधुर संगीत येईल, ना की जास्त ताणावी की ती तुटेल किंवा कमी ताणावी किंवा संगीत येणार नाही. तेव्हा शरीराला तेवढंच वापरा की ज्याचा उपयोग होडीसारखा, नावेसारखा होईल. नावी देवलताया, म्हणजे त्या होडीसारखा शरीराचा वापर करून पलीकडे जाण्यासाठी आहे. या पलीकडे देहात काही ठेवलेलं नाहीये असं श्रीराम म्हणतात. ते म्हणतात मरणावरसे काया जीवन अनुसरतीये. जेव्हा मरणाची वेळ आली तेव्हा शरीर काही आपल्या बरोबर येतच नाहीये. मग या देहाचा एवढा उदो कशाला करा, हे शरीर कृतज्ञच आहे, ते फक्त टेम्पररीच आपल्या बरोबर आहे, आपल्या सतत सोबतीला ते नाहीच आहे. जशी आपण गेलेला त्या सावकाराची गोष्ट ऐकली ती 4 बायकांची. पण ते म्हणतात भुक्त्वा पित्वा चिरम कालम. तर तो स्प्राउट आहे हा शरीराचा, त्याला तुम्ही खायला घालताय, प्यायला घालताय, भरपूर त्याच्यासाठी मेहनत घेताय, परंतु सतत हे शरीर त्याच्या अंतिम विनाशाकडेच धावतंय. वी आर कंटिन्युअसली वॉकिंग टुवर्ड्स अवर ग्रेवयार्ड. तुम्ही किती याचं पालन पोषण संगोपन किती करा, हे नश्वरच आहे. ते त्याच्या विनाशम अनुधावती, विनाशाकडेच धावतंय असं श्रीराम म्हणतात. तानी एव सुख दुःखानी भाव अभाव मयानी असो भूयसपी अनुभवन काय प्राकृत न लज्जते. या शरीराला
परत परत सुख दुःख एक्झिस्टन्स आहे नाही आहे, ते येणार जाणार, हे परत परत तेच सगळे भोग उपभोग घेतय. त्याची या देहाला लाजच नाहीये, म्हणजे या देहाला डोकंच नाहीये. ते केवळ या संसार चक्रात अडकलेलं एक साधन आहे, असं ते म्हणतात. मटेरियल बॉडी इट इज शेमलेस. जरा काले जरा येते, म्हणजे वृद्धापकाळ आल्यावर हे शरीर म्हातारं होतंय आणि मरण आल्यावर हे शरीर मरतंय. मग तो श्रीमंत असो नाही तर दरिद्री असो, कोणालाच हे शरीराचं वृद्धापकाळ आणि मरण चुकलेलं नाहीये. तर या देहाबद्दल मी एवढं आकर्षण का ठेवू? ते म्हणतात बद्धास्ता ये शरीरेषु बद्धास्ता ये जगस्थितू. या देहाबद्दल एवढं आकर्षण तुम्ही ठेवलंय, आस्था ठेवलेली आहे या शरीराबद्दल आणि या जगाबद्दल. आणि ते म्हणतात मोहामुळे दारू चढल्यासारखे सगळे वागतायत. तान मोह मदिरोन्मत्तान धिक धिक असतो पुन्हा पुन्हा. त्या माणसाचा धिक्कार असो की जे मोहाची दारू पिऊन या शरीराच्या आणि जगाच्या मागे लागलेले आहेत. मग शेवटी श्रीराम एकदम फायनल 2 श्लोकात सांगतात, न अहम देहस्य न देह न अस्यम अहम तथा. म्हणजे मी हे शरीर नाहीये, ना हे शरीर मी आहे, ना मी हे शरीर आहे, ना शरीर मी आहे, ना हे शरीर माझं आहे, ना मी शरीराचा आहे. दिस बॉडी डझंट बिलॉंग टू मी, आय डोंट बिलॉंग टू बॉडी आणि आय एम नॉट दिस बॉडी. सद्गुरू ईशा फाउंडेशन ते सांगतात, रोज रात्री झोपताना तुम्ही मनामध्ये म्हणा, आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द माइंड, आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द माइंड. श्रीराम 5000 वर्षापूर्वी तेच सांगतायत वसिष्ठांना की मी शरीर नाहीये, शरीर मी नाहीये, मी शरीराचा नाहीये, शरीर माझं नाहीये. अशा याच्यात मी त्याच्याशी काय अटॅच राहू? इति विश्रांत चित्ता. हे कळून माझ्या मनात शांती निर्माण झाली. त्या माणसाला पुरुषोत्तम असं म्हटलेलं गेलेलं आहे. मग मानाव मान बहुवा बहुला भ्रम मनोरमा शरीर मात्र बद्धासाम जंती दोष दृशम नर. म्हणजे या सगळ्या मान अपमान या सगळ्या ह्याच्यात तुम्ही क्रेविंग करून ज्या काही गोष्टी मिळतात त्या क्षणिक आहेत, त्याच्यात तुम्ही अडकून राहू नका. न किंचित अपि दृश्ये अस्मिन सत्यम तेन हत आत्मा. या सगळ्या दृश्यात खरं काहीच नाहीये. तुम्ही आत्मा जो आहे, अंतरात्मा, तो भ्रमित झालेला आहे. हे फार विचित्र आहे. तरी देखील या सगळ्या पेरिशेबल बॉडीच्या मध्ये जनता विप्रलभ्यते. सगळी लोक या देहाच्या मागे धावतायत. काया अयम अचिर अपाय उद्रुद अंबुदिदौ इव व्यर्थम कार्य परावर्ते परी स्फुरती निष्फळ. म्हणजे ही काया ती आहे ती लगेच संपणारी आहे, फार वेळ टिकलेली नाहीये. जसा बुडबुडा समुद्रातून वरती येऊन नाहीसा होतो तशी आपली काया नाहीशी होणार आहे. तो उगीच त्याच्या करता प्रयत्न करून करून झटून पुढे काय साध्य करणार आहे? सगळी कामं सगळी खुश होणार आहे. सतत क्षणभंगुर कार्य परंपरा. हे क्षणभंगुर कार्य परंपरा. सगळ्या मागे लागू नका. जो काही विजय मिळतोय तुम्हाला तो तात्पुरता आहे. तुम्ही किती विजय झालात तरी या तुरुंगातले विजय आहेत, तुरुंगातलं राज्य आहे. तुम्ही तुरुंगातच आहात, मुक्त झालेलेच नाही आहात. हटवृत्तीशु तुमच्या एकेकोन वृत्तीमुळे तुम्ही तुरुंगात अडकलेले आहात. प्रबल दोषम इदम तू कलेवरम. हा प्रबळ दोष आहे या शरीराशी आकर्षण असण्याचा. त्यामुळे श्रीराम म्हणतायत मी याला तृणासारखं गवतासारखी किंमत देतो आणि हे शरीर मी काढून टाकतो आणि सुखात स्थिर राहतो. माझ्या खऱ्या ओळखीत मी स्थिर राहतो. त्यामुळे देहाभिमानापाशापासून श्रीराम 15व्या 16व्या वर्षीच मुक्त झालेले होते. आणि मग पुढे काय करायचं ते वसिष्ठ सांगतात वसिष्ठ योगात. आता आपण बसायला आणि शेवट. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे वसाय दानहे. जे कळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछेल तो ते लावो प्राणी जाती